नमस्कार. आज आपण व्हेज पनीर बनवूया. तर हे गोवर्धनचं 200 ग्रॅम पनीर घेतलं. आधी आपण मसाले उकळून घेऊया. 2 कांदे, 2 टमॅटो, 7-8 काजू, अद्रक, लसूण आणि काही खडे मसाले, 1 मिरची, 1 चक्रीफूल, थोडंसं दालचिनी, 2-4 लवंग, 2-4 मिरे, 1 तेजपान. हे मसाले आपण शिजवून घेऊया. कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये तेल घातलं. अर्धी वाटी मटार, अर्धी वाटी गाजर, अर्धी वाटी शिमला मिर्च, थोडंसं मीठ घालून छान 2-3 मिनिट परतून घेतलं. त्यानंतर पनीर घातले, ते पण परतून घेतले. 2-3 मिनिट परतून झाल्यानंतर ते बाजूला काढून ठेवले. मसाले पण छान शिजले गेले. चाळणीमध्ये काढून घेतले, कारण गाळलेलं पाणीसुद्धा आपण भाजीत वापरणार आहोत. वरचा मसाला मिक्सरच्या भांड्यात घातला. 1 चमचा तीळ, कोथिंबीर हे वाटण तयार करून घेतलं. कढई गरम करायला ठेवली. तेल घातलं, बटर, हिंग, त्यानंतर अद्रक लसूण कुटलेलं घातलं, थोडीशी हळद आणि कोथिंबीर घातली. वाटण तयार केले घातलं. छान परतून घेतलं. त्यानंतर 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा भाजलेली धने पावडर, 1 चमचा भाजलेली जिरे पावडर. छान तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा. कसुरी मेथी घातली, चवीनुसार मीठ घातलं आणि वरतून आपण पनीर ज्या भाज्या परतून घेतल्या त्या घातल्या. सगळं छान परतून घेतलं. आवश्यकतेनुसार गरम पाणी घातलं आणि 4 ते 5 मिनिट मंद गॅसवरती मस्त भाजी शिजवून घेतली. थोडीशी कोथिंबीर घातली. गरम गरम ढाबा स्टाईल व्हेज पनीर तयार. धन्यवाद.